नमस्कार मित्रांनो. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे ज्यात मी इतकं डिटेल्ड बोलणार आहे. माझे मिस्टर किशोर चांदिलकर यांचा पहिला विमानाचा प्रवास हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. नाही बघितला तर बघून घ्या, खूप सुंदर आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली टॅग करेन. तर तो व्हिडिओ बघून मीही थोडी इन्स्पायर झाले आणि मलाही माझ्या फीलिंग्स शेअर कराव्याशा वाटल्या. खरंच सांगायचं तर त्या भावना शब्दात व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नव्हते. तरीही एक छोटासा प्रयत्न केलाय. तर आम्ही बेंगलोरच्या केंपेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलो आणि तिथं पोहोचताच आमच्या चेहऱ्यावरचे हास्य थांबायचं नावच घेत नव्हतं. आधीच आम्ही निसर्गप्रेमी आणि त्यात इतकं सुंदर एअरपोर्ट. वॉव! दिल खुश हो गया असं म्हणायला काहीच हरकत नाही. सगळ्या प्रकारचे सुंदर इंडोर प्लांट्स लावलेले होते, शांत वातावरण, सगळीकडे स्वच्छता. खरंच खूप सुंदर होतं. तर आमची फ्लाइट सकाळी 5 वाजताची होती. त्यावेळेला विमानातून ढगांच्या वरून सूर्योदय दिसणार ही कल्पनाच खूप सुंदर वाटत होती. म्हणूनच खास एक्स्ट्रा पैसे देऊन विंडो सीट घेतली होती आम्ही. आणि जेव्हा सनराईज बघायची वेळ आली तेव्हा झोप कंट्रोल होत नव्हती. इतकी झोप, कारण आम्ही रात्री एअरपोर्टला पोहोचलो. रात्रभर जागरण झाली होती. पण जेव्हा सनराईज दिसला, सूर्याच्या सोनेरी किरणांनी चेहरा उजळून निघाला. हळूहळू वाढत जाणारा तो प्रकाश आणि खाली ढगांची पांढरी शुभ्र चादर. खरंच अविस्मरणीय दृश्य होतं ते. मन भारावून गेलं होतं. आमची ही फर्स्ट फ्लाइट खूप काही सांगून गेली. स्वप्नातली दृश्य प्रत्यक्ष डोळ्यासमोर उतरतानाच पाहिली होती आम्ही. आमची ही ट्रिप फुल एक्साइटमेंट, पूर्ण आनंद आणि आयुष्यभर लक्षात राहतील असा सुंदर अनुभव आम्ही या ट्रिपमध्ये घेतला होता. तर अशी होती आमची पहिली फ्लाइट.